ओय ओय काय खातोय बॉबी आ बॉबी खातोय टिक्कू बॉबी काय खातो दादा बॉबी खातोय बॉबी कुरकुरा पास्ताचा फ्लेवर दिलाय पण एवढं चांगलं लागा नाही तरी त्याला तसलंच लागतं डोळ्यात हा शिवला काय आहे का शिव पाणी रात्री पण आम्ही मंडळाकडे गेलेलो पण तुम्हाला दाखवलंच नाही बसणं बिजणं जरा म्हणलो हाय की तरी मी काढले पण त्या अंधारात दिसताना ना दिसतंय की जमलं तर तुम्हाला नक्की एखाद्या दोनचा व्हिडिओ पाठवू काय भजन बिजन आज आहे की प्रवचन कुणाचं लक्ष्मणाचं होय काढू पडावं मला म्हणल्याला पोरं म्हणत होती त्याची बहीण म्हणत होती किती वाजल्यात 8 नाही वाजल्यात अगं 7:30 वाजल्यात आज आम्ही लवकर स्वयंपाकाला व्हिडिओला तयारी केली बरं का हा 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 असणार आता उद्या गणपती उठणार आहेत आपण बी जाऊ मग मी संध्याकाळनं परत आज काय लय धिंगाणा घालणार शिवला झोपून जातो आम्ही खरंच शिवला झोपून जातो पण शिव झोपतो जेवला ना त्याला धुंदीच येते तो धुंदीत गुंग आणि जातो आपण बारकी पोरं कोणच नसतं उड्या मारून मागच्या वेळेस तर 11:30 वाजे 11:30 वाजेपर्यंत होतो आणि मग आले मी 12 वाजेपर्यंत अभ्यास केलेला मग झोपलेलो मग सरकून बसताना तुम्ही जरा उठतंय नाही अरे आजही सकाळची भेंडी चपात्या आहेत मसाले भात केला आहे भाकरी केली त्याला थोडं पिठलं करतोय आज भाकरी मामा भेंडी नको मला मी मसाले भात खाईन. आज आमच्या आजीची काय झाली अवघड हो आजीचं काय झालंय मला ना आजीला किती झालाय पिक्चर झाला बॅकअप पण झाला गायने काय केलं गुरं घालवाय गेली दुसऱ्याच्या ती पण लोकांच्या गायने नाही आपल्या घरची गुरं घालवाय गेली तो दुसरी मागणं आली म्हणलं आता ती आली म्हणलं आपली साईडला घ्यावं झाले ठसा आपली साईडला घेता घेता विचारलं ही गुरं मारतात का तर ती म्हणे नाही मारतात म्हणून आम्हाला वाटलं आता रोजच्या आणि बाया माणसं असतात गुराकडे त्यांच्या पण नसत्याला मारत मग आपली साईडला घेता घेता ती मोठी गाय होती ती अंगावर आली अशी गुदुड घेतलं मला मारलं त्या गायीने अयो कुठे लागलं गायचे मग काय अख्खी पाटानं हात जाम झाला दिवसभर थंडी वाचली ना म्हातारी आज मग काय शिंग जर नसतं ना देव तारे म्हणून ते बुड होतं नाही तर शिंगच बरकडीत काढली असते खाली पाडून गायनं घोळ असलं चांगलं ते माशाचा काटा कसा बाहेर निघतो तसाच सापळा झाला असता मग काय बरकडे दुखतेच ना माझी एका बाजूची तू पाळीचं कितीतच बसली खाली पाडलं तरी मी तासाला गेले मला काहीच तर कापायला लागलो माझा ओरडायला लागली वाटतं काठी दे म्हणलं काठी पण दे ना ती उभीच राहिली बघत अशी माणसं काय हा ना ती विचारपूस तर लांबच राहिली पण ती भांडणच काढलं उलटच एखाद्याला किती वाटलं असतं बाया गायनी बल म्हणलंय मारती म्हणजे आपण कमीत कमी आपल्याला लाडका असलं मग काय जगाला त्रास आहे का याचं नशीब ती शिंग नव्हती नाहीतर काय झालं असतं जनावर काय सोपं मारतं का जनावर कसलं मारतं माहिती आणि आजी आमचे त्या जीव धरलंय तरी ना मी मैत्रिणींनो कधीच आजीला आणि पप्पाला गुराकडे जाऊन देत नाही मी स्वतः जाते पण त्यांना लावत नाही कारण यांची पण कामं जरा आमची म्हणला ना घरी जा पण मला वाटलं ही गुरं लय आहे ती आणि ऐकायची नाहीत म्हणून म्हणलं आपली थोडी खाली घेऊ पण ती गुरं एकदम पाणी पेता पेता मी मग गुरं पाणी पेतात आणि ते पुढं पांगली तर ना आणि आजीचा उद्योग झाला दुसरा आणि मग पण उद्योग करून घेतला आजीला तर ना गाय ना अशी चिंडू आणि फुग्यावानी ढकलली सगळं आजी काय लुटकी न पडली नशी बलवत तर नाही तर आज लय बेकारी झाली असते आणि आजीनं उद्योग केला मी पण करून घेतलं गुरं आली तेव्हा मोटरसायकल झेपत नाही मागं पुढं करायला मागं पुढं नाही तुला आम्हाला म्हणली मोटरसायकल काढ पप्पांना काढायला सांग म्हणलं आपल्याला शिकायची आपणच काढली पाहिजे गेले स्टँडात खाप केस लागलं ते या बोटाचं खूपच वाईट झालेले आहे हे माझं नेल पेंट आहे तुम्ही काय म्हणता की घर इतकं घाण झालंय तरी ह्या कशा काय ह्या घराचं काय करणार पण काय झालंय ह्या घराला थाटायचे ह्याची बुई चांगली करून घ्यायची आपल्याला त्यामुळे त्याला सारवून बिरवून आम्ही काय खतरनाक आता जेवल्यावर ना पसारा तिकडच्या घरात पण आज मंडळाकडे जायचंय ना पसारा ठेवाय काय 10 मिनिटं लागतील का गॅसने उचलाय पाण्याचा जेवून ना हा जेवायचं भांडी घासत तर एक जणीने आवरायचं म्हणजे उद्या काय करू मुरुम टाकून जरा काय करायचं नेमकं सारावलं खड्डा कवा काय नाही कवा खंडाय गरज खंडायचं घाटापर्यंत नेमकं प्लेन होईल कवा खंडायचं पाणी सोडून
रोज खांदायचं आपल्याला वेळ घालून तसं संध्याकाळचं आणि का स्वयंपाक कुठे ठेवायचा? 4-8 दिवस झाले ना, 4-8 दिवस म्हणजे 8 दिवस तिकडं स्वयंपाक न्यायचा का? गटापर्यंत आता गड बसवायला भांडी घासायची इकडं बाई. आणायचं परत तोवर तिकडं स्वयंपाक. आता ही किचन रूम चेंज होणार आहे कारण ही जे खांदल्याशिवाय दिसत ना तिकडं मला तर जीवशीच नाही वाटायचं. तिकडं ना हे झाले ती खड्डा लय भरपूर आहे खड्डा हा, इकडं दारात कसं आहे, खड्डा बघा ना. आहे. ती शिवाय एवढं वाटत बांधायचं नसेल. पहिले ते बरोबरच केलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला किचन चेंज होणार आहे. जरा मातीत पाणी टाकून टाकून त्याला भुसभुस करायला लागला. ह्या दोन्हीत खाऱ्याची दुनियाच राहिली नाही. मारून करून वरण तीच भांडत्यात आणि झालं असतं काय तर म्हणतात बघता आलं असतं. आणि आता काय पैसे तिला एक सारा काढायला लावलाय ना. कोण देत असतं का बाळा? त्यांच्या चोराच्या उलट्याच बॉम्ब असतात ना म्हणतात ती काय खोटे का आपलं म्हणते ना बा तसं सहज बघ चाललं त्यानं मी बघते की तू मला तर ना असं दिवसभर आज दिवस लय बॅड गेलाय. घरी वाटायचं काय वय झालं काय नाही मोकार उद्योग व्हायचा काहीतरी. मला लय टेन्शन होतं आज दिवसभर करमलंच नाही. मी कोणावर आज बोलले पण नाही राहणार. माझ्या डोक्यात माझाच विचार मी म्हणते ना शिवच्या बापाला पण नका सोडू बरं माझी मिळती नका सोडू ती पण नाही ऐकत आणि ह्या गेल्यात घालवाय ह्या पण नाही ऐकत. तू जर असतं ना त्या जागेवर त्याच वासराला म्हणजे काढायला तरी असतं. पण गेलते 2 काट्या हातात घेऊन एखादी काठी तरी जायचं. दोघं बिनकाठीचीच गेल्यात पण दुसऱ्याची गुरं आल्यावर मारायसाठी काठी लागते. गुरांचा पण खेळ काय सोपा नाही आणि शेवटी चुकीला चुकी माणसं म्हणत नाही दुनियात कोणी येड्यात काढतात. रडायलाच लागली मला काय करावं तीच कळालं. म्हणजे जीव बी माझा असं धड 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 करायला लागला. अंग पण थरथर कापायला लागलं. वरडली बी मोठ्याने. मला काय काय म्हणावं तीच कळालं. म्हणायचं ना ती वेळ आल्यावर कळतं येतं तुमचं पाणी पडायला. मी तासलं होती. असं वाटतं की कालवड अंगावची येते. आपले मोठे कालवड आणि कालवड आहे ती काय बारीक कालवड आहे. लावलं इथं येत होतं त्यांना भरलंय काय पण त्याला. बारीक आहे तेव्हा. आणि तिला विचारतोय की का गुरं मारतात का तर नाही म्हणजे मार. आणि तिला शिवी नाही काय नाही दिलं तरी पण ती म्हणते नाही पण ती पाठायची. शिवी कशाला देते कोण कोणाला? गाय आमच्या माणसाला मारलेलं गेलं कुठं आणि त्यांची काळजी आमच्या गायला का तुम्ही मारलं. मग आता ती गाय माणसाच्या अंगावर पडल्यावर तिला मारायची का मागं पडली होय. मग काय काय सासच करून गेली तर ढुकलत हो हो असं वारुळाला गाय कशी शिंग असतात तसं केलं का? असंच की. आणि ती तुटायला म्हणते ना, ते काठी घेतली. हाणायला पाहिजे मग ह्यांना काय टोचला हाणलेलं? त्यांच्या गुरांना हाणलेलं मला एवढं लागलं मला उठाय ना दिवसभर झोपून होती. मला थंडी तापांची जाम मी झाली. काम केलं आज काम पण नाही केलं मी. पोरासाठी बाहेर जावंच लागायचं कारण पोर काही गणपतीमुळे घरात थांबत नाही. कोण आपलं खरं मानणार या दुनियात खऱ्याचं खरंच राहिलं नाही. कोणीही खरं मानत नाही. ते दुसऱ्यांना सांगतात मोठ्यानं मारलंय बारक्यानं मारलंय. काय नाही देव ना ह्या दुनियात ना खऱ्याचं कुठे थोड्यात दमा नाही. खऱ्याचं खरं लगेच होत नाही. दमान होते चौदा ज्याची करण्याची फळं ज्या त्याला भोगावी लागतात. आपली चुकी असून जर चुकी मान्यच करणं ही माणसाचा गुण नाही. ज्याला मान्य करायचं त्याला काय पर्याय. चल देव बघून घ्या आपण नाही काय बोलायचं. देव बसलाय तिथे त्या सगळ्यावर लक्ष आहे. खरं कोण आणि खोटं कोण. मला तर असं माझ्याकडून जर झालं असतं ना तर मला आमच्या का बी एकदा शिर्डीनं काहीतरी झालेलं ना तेव्हा मम्मीने परत कुत्र सोडून यायला लावलेलं मम्मीनं कुठे. शिर्डीनं आमचं कुत्र दुसऱ्यांच्या शिर्डीच्या कानाला थोडं धरलं होतं. त्याच्यामुळे त्या बाईनं पण आमच्या मुले दिलं की ते अक्षरशः ते कुत्र मरलं आमचं. काय म्हणजे त्याला सोडून पण ते मोठं होतं सोडून तरी कसं द्यायचं. लय अवघड आहे बाबा. मग त्यांनी काय असं त्यांना नाही कधी लागलं. कसं काय झालं तिथं लांबच राहिली सगळ्या सांगू लागला. बारकं होतं मोठं नव्हतं. जाऊन दे एवढा नाही विचार करायचा आता. लागलं तीच ना लागलंय काय लागायचं राहिलंय बाई. एखादं हाडूक मोडलं असतं तर जाता का सगळ्यांनी तीच करता तरी माघार घेतलंच पाहिजे. मग तर मला तर नाही अवगत वाद घालायला. मी साधा आपली माघारच असते. माणसाला वाटतं ही बावळत आहे पण ती म्हण आहे ना गरज दडून आणि यासवा चढून नाही जायचं. आबरूच आहे म्हणून कमीत कमी विचारपूस तर केली असती तरी माणसाला वाटलं असतं जाऊ दे मुख चित्र आलं आणि बरं मारलं किंवा मारलं. पण तिथं लांबच राहिलं की त्या माणसं जनावरात जमा झाली माणसात जमा नाही. हा दुसऱ्याला नाही वाचता मग काय त्या जनावरांना बी वाचला नाही. तर हसायला जायला लागलं. आपल्या सबस्क्राईब लोकांना सांगून ती काय बिचारी करणार.
पूर्ण असं मला तर हसायला तिथे आजीचं ऐकून आज काय नाही झालंय तसं ग आपण पूर्ण पाटण बरकडी खोलायची. आपल्याला हा पसारा न्यायचा आहे. आता आजीला काही जास्त नाही काम करता येणार. पावच राहिलं. वडापाव मधलं वडं खाल्लं, पाव राहिले, भेंडी, ह्या 2 भाकरी, त्या चपाती सांगते. इकडं बेसन केलंय थोडस. आता भाजी थोडीच करायची होती म्हणून ह्यात आहे आपला मसाले भात, खिचडी भात. इकडं बेसन आणि एवढंच आहे. आपण कधी कुणाच्या वाट्यात जात आणि नाही. आमचा स्वभाव असा आहे, कधी कोणाच्या वाटत जायचं नाही आणि आपल्या कोणी वाटे गेलेलं पण आम्हाला आवडत नाही. चुकी नसली तरी आम्ही पप्पा तर सरळ म्हणतात आपण कुणाच्या वाटत जायचं नाही. ती स्वतःहून गेलो त्याला सुट्टी द्यायची नाही. मला नवलच काढलं ग ती मला तिच्यापासून न करता त्या गाईचं तिथली भांडाय उठली म्हणजे किती मूर्खाचं काम आहे. तर चला आपल्याला या विषयावरती काय वाटलं ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.